यानंतर बघूयात पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात बडतर्फ झालेल्या 5ही पोलिसांना मॅटच्या आदेशाने पुन्हा पोलीस खात्यात रुजू करून घेतलं गेलंय। यावरून गृह खातं आणि पुणे पोलीस दलाच्या निष्क्रियतेवर टीकेची जोड उठली आहे। देशभरात गाजलेल्या ससूनमधील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाला वर्ष सुद्धा उलटलं नाही। तोच आरोपीला मदत करणारे सगळे लाचखोर पोलीस पुन्हा एकदा कामावर रुजू झाले आहेत। पीएसआय मोहिनी डोंगरे, हवालदार रमेश काळे, पोलीस नाथाराम काळे, पोलीस दिगंबर चंदन शिवे आणि पोलीस अमित जाधव हे 5ही लाचखोर पोलीस पुन्हा एकदा सेवेत दाखल झाले आहेत। त्यांच्याच मदतीनं ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवत होता। इतकंच नाही तर त्यांच्याच मदतीने तो पळून सुद्धा गेला। परिणामी लाचखोरांना बडतर्फ करून सरकारनं आपण किती संवेदनशील आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता। मॅट मध्ये गृह विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे ललित पाटील ड्रग प्रकरणात दोषी आढळलेले ते 5ही पोलीस अधिकारी पुन्हा एकदा कामावर रुजू होत आहेत। अगदी मॅटनेच तसे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता पुणे पोलीस खरंच या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात हायकोर्टात जाते का हेच पाहायचं। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात एका मंत्र्यावर गंभीर आरोप झाल्यानं गृह खातं या प्रकरणात गंभीर असेल असं वाटलं होतं। मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली झाली, तर मदत करणारे मोकाट सुटले असं चित्र असल्यानं विरोधकांनी सरकारचा समाचारही घेतला। ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे। या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक मिंदे आणि फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाहीत। अनेक पोलीस अधिकारी मॅटमध्ये जाऊन बदल्या रद्द करून घेतात, मात्र ड्रग्ज सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी ललित पाटीलला मदत करणारे लाचखोर पोलीसही मॅटच्या आधारे पुन्हा कामावर रुजू होतात। त्यामुळे सरकारी पातळीवरून त्यांना कोणीतरी वाचवतंय का ही शंका घ्यायला वाव आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।